कामे पुढे ढकलण्याची खरी किंमत काय असते? चला, आज एका डोळे उघडणाऱ्या कथेच्या माध्यमातून हे समजून घेऊया. कथा सुरू होते गौरवापासून. अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष करून महाशय दिवसभर फक्त मोबाईलवर रील्स बघत बसायचे. पण इथेच खरी गोम आहे. मित्र वेगाने पुढे निघून गेले आणि आळसामुळे हा मात्र खूप मागे राहिला. यालाच आपण टाळाटाळ म्हणतो. आपल्याकडे भरपूर वेळ आहे, या खोट्या भ्रमात महत्वाची कामं सारखी पुढे ढकलत राहणे. मार्ग तर काढायचा होता, मग तो एका झाडाखाली ध्यानस्थ बसलेल्या एका अत्यंत ज्ञानी वृद्धाकडे सल्ल्यासाठी गेला. त्या वृद्धाने अचूक ओळखले. म्हणाले, कामे पुढे ढकलण्याची सवय आणि वेळेचा अजिबात आदर न करणे हाच खरा आजार आहे. हे पटवून देण्यासाठी त्यांनी एक रंजक गोष्ट सांगितली. एका राजाची आणि एका महाआळशी माणसाची गोष्ट. राजाने एक भन्नाट ऑफर दिली होती. राजवाड्यातून हवे तितके सोने घेऊन जा, पण अट एकच, सूर्यास्तापूर्वी. बायको म्हणाली, लगेच पळा. पण या पठ्ठ्याने ठरवले की आधी अगदी आरामात पोटभर जेवण करायचे. मग काय, संथ जेवण, त्यावर एक मस्त झोप, मग झाडाखाली विश्रांती आणि पुन्हा एक डुलकी. विचार करा, खजिना वाट पाहत होता आणि या माणसाने तब्बल 6 मौल्यवान तास नुसते झोपेत बाया घालवले. जाग आल्यावर तो राजवाड्याकडे धावला खरा, पण तोपर्यंत सूर्य मावळला होता आणि ते मोठे दरवाजे कायमचे बंद झाले. निकाल अगदी स्पष्ट आहे. निव्वळ आळसामुळे हातात आलेली सुवर्णसंधी गमावली आणि पदरात पडला तो फक्त आणि फक्त पश्चाताप. गौरवाला हा जबरदस्त धडा अगदी योग्य वेळी समजला. त्याने स्वतःला बदलले आणि थेट कॉलेजचा सर्वोत्तम विद्यार्थी बनून दाखवले. फालतू कारणे देणे पूर्ण बंध. त्याने अभ्यासावर असे लक्ष केंद्रित केले की तो चुटकीसरशी सर्वांच्या पुढे निघून गेला. यातून हेच शाश्वत सत्य उलगडते. वेळ ही जगातील सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. ती वाया घालवणे अजिबात परवडणारं नाही. जाता जाता एक महत्वाचा प्रश्न. आयुष्याचा सूर्यास्त होण्यापूर्वी अशी कोणती मोठी सुवर्णसंधी सध्या आपली वाट पाहत आहे?